जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये आलात, तेव्हा तुम्ही बाहेरगावच्या म्हणून तुम्हाला 2 वर्ष काम मिळालं नाही. जेव्हा आत्ता गावातनं मुलं-मुली येतात, तेव्हा त्यांना कुठल्या-कुठल्या बेसिक अडचणींना सामोरं जावं लागतं, की ज्या तुमच्या फर्मद्वारे तुम्ही लोकांना त्या अडचणी दूर करून त्यांना एक व्यवस्थित संधी आणि एक प्लॅटफॉर्म देता? मुळात काय असतं ना, जे छोट्या गावातनं किंवा दुसरीकडनं जे आलेले मुलं-मुली असतात, ते जेव्हा मुंबईत येतात, तर मुळातच ते चिकाटीचे, ॲम्बिशियस असतात. त्यांना काहीतरी करायचं असतं म्हणून ते ज्युरिस्डिक्शन सोडून पण आलेले असतात. बरं. पण होतं काय, गावाकडे लँग्वेजचं एक हे असतं, म्हणजे जेवढी पॉलिश लँग्वेज मुंबईमध्ये आहे, ती गावाकडे असेलच असं नाही आहे. तरी आता परिस्थिती पुष्कळ बदलली आहे. म्हणजे 17 वर्षापूर्वी जी होती, आता भरपूर CBSE स्कूल्स आहेत. पण तरी पण ते मुंबईचं जे पॉलिश नेचर आहे, तेवढं पॉलिश नेचर गावाकडे आजही नाही मिळत. मग इथे आल्यावरती त्यांना कोर्टचे मॅनरिझम्स आहे, बेसिक केसेसचे हे आहेत, लँग्वेज पॉलिश करणं आहे आणि त्यांना हे समजवणं आहे की तुमचं लँग्वेजवर प्रभुत्व असो नसो, तुमचा लॉ पक्का असला पाहिजे. अच्छा. हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट ते माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये शिकतात. आणि आजपर्यंत ऑर्गनायझेशनमधून जे निघालेत बाहेर, त्यांनी एक तर स्वतःची इंडिपेंडंट प्रॅक्टिस चालू केलेली आहे, स्वतःची लॉ ओके. फर्म चालू केलेली आहे किंवा त्यांनी देशातली टॉप लॉ फर्म जॉईन केलेली आहे. क्या बात है! तर हे मी माझं दायित्व समजते माझ्या फॅटर्निटीसाठी. कारण मी सगळ्यांसाठी तर उभी राहू शकत नाही आहे, पण जितकं पण मी माझ्याकडनं करू शकते तेवढं मी करते.